नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चीज पावभाजी. पावभाजी खाण्यासाठी आपल्याला आता हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही, कारण हॉटेलसारखी पावभाजी आता आपण घरीच बनवणार आहोत. या भाजीची चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि हॉटेलमध्ये तर नक्कीच खाणार नाही, कारण घरीच हॉटेलपेक्षा जास्त चविष्ट भाजी तयार होते, हे मात्र नक्कीच. या रेसिपीमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगणार आहे की भाजी नक्कीच छान होणार. भाजीच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो आणि बारीक कापून घेतलेल्या शिमला मिरची आहे आणि फ्रोझन मटर घेतलेले आहेत. हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. आणि आपण बेडगी मिरची घेतलेली आहे, ती मी 3 ते 4 तास गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली आहे. ही आपण अद्रक लसूण बरोबर बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची. आता आपण भाज्या कोणकोणत्या शिजवून घेणार आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे, अर्धा किलो बटाटा आहे माझा हा, पावशेर फ्लावर आहे, अर्धा पाव गाजर आहे, एक टोमॅटो, 2 कांदे आणि अर्धा पाव शिमला मिरची आहे. त्याच्यातला मी थोडासा बारीक कापून घेतलेला आहे साईडला फोडणीसाठी. आणि हे मी अर्धा पाव वाटाणे भिजायला घातलेले आहे. हे आपले एक सिक्रेट आहे जे आपण भाजीमध्ये वापरलेलं आहे. भिजवलेला वाटाणा जर आपण भाजीमध्ये घातला तर त्याचा भाजीचा घट्टपणासाठी उपयोग होतो आणि चवही छान लागते. त्यानंतर मी भाजीला छान रंग यावा म्हणून मी बीट घेतलेले आहे. बीट आपण भाजीमध्ये न उकडता आपण असं किसून वापरणार आहे. हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. आपल्याला बाहेरचा कोणताच रंग वापरायची गरज नाही, भाजीला खूप छान रंग येतो या बीटाने. त्यानंतर आपण गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जे उकडून घेणारे भाज्या ते घालून घेतोय. सगळ्यात आधी मी बटाटा घेतलेला आहे, बटाटा घालतीये. ह्या भाज्या आपल्याला एकत्र उकडून घ्यायच्यात. त्यामध्ये आता मी बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याही धुवून घालणार आहे. फ्लावर आहे, गाजर आहे आणि शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा मी पहिलाच धुवून घेतलेला आहे कट करायच्या आधी. आता तो घालून घेते आहे त्यामध्ये. या सगळ्या भाज्यांना आपण पाणी टाकून 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे, कारण वटाण्याला जास्त वेळ लागतो म्हणून आपण 3 शिट्ट्या घेतोय. भिजवलेला वटाणा घालणार आहे त्याच्यामध्ये शिजताना. आपण पावभाजीमध्ये फ्रोझन मटर घालतो किंवा मग वटाण्याच्या शेंगा घालतो, ओला वटाणा. त्याऐवजी जर थोडासा भिजून वटाणा जर घातला तर त्याची चव खूप छान लागते आणि भाजीला घट्टपणा आणि एकसारखी भाजी होती. त्यामुळं हा वटाणा आवर्जून घालून बघा तुम्ही एकदा, त्याची चव किती छान लागते ते. आपण आता कुकर लावलेला आहे, याच्या शिट्ट्या होत आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आपल्याला बीटाचा वापर कसा करायचा. मी किसून घेतले 2 बीट, आपण बारीक किसणीने किसून घेतले. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, एका छोट्या पातेल्यात घेतले मी ते. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. हे आपल्याला गॅसवर एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे. चांगली उकळी आली पाहिजे त्याला. आपण व्यवस्थित उकळून घेणार आहोत आणि आहे असं आपण ते नंतर पावभाजीमध्ये घालणार आहोत. त्यानंतर आपण आता ही बेडगी मिरची घेतली. आता तुम्ही म्हणत असाल बेडगी मिरची खूप जास्त घेतली, पण मला त्याचा नंतरनं वापर करायचा आहे दुसऱ्या पदार्थामध्ये म्हणून मी थोडी जास्त घेतली आहे. आणि यांनी काही तिखटपणा येत नाही, हा फक्त रंगासाठी आणि चवीसाठी वापरली जाते. बेडगी मिरचीची चवही छान लागते, त्यामुळं आपण ती घालतोय. अद्रक लसूण घालून आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ. पहा, या पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही पावभाजीच्या स्टॉलवर नक्कीच पाहिलं असेल की ते पावभाजी करताना तव्यावर पातळ मिरचीची पेस्ट टाकतात. ती पेस्ट हीच असते, त्यामुळं आपण ती बनवून घेतलेली आहे. ही एक आपली पावभाजीमधली टिप समजा. आता आपण कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत, जी आपण फोडणीमध्ये कांदा परतून घालणार आहोत. बघा, या पद्धतीने मी कांदा बारीक करून घेतला आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची पेस्टही करून घेणार आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपण कुकर खोलून घेतोय. कुकरमधल्या भाज्या काढून मी व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या भाज्या बारीक करणार आहोत किंवा स्मॅश करणार आहोत त्या एवढ्या बारीक करायच्यात की अगदी त्याची पेस्ट झाली पाहिजेत. आणि आपण जेवढं त्या भाजीला बारीक करू तेवढं त्याला क्रीमीपणा येतो भाजीला आणि त्याची चव जास्त वाढते. आपण जर थोडेसे त्याचे तुकडे वगैरे ठेवले त्याचे जास्त प्रमाणात तर तेवढी चव त्याची लागत नाही. ही भाजी मी जवळजवळ 15 ते 16 लोकांसाठी बनवते, त्यामुळे मी ही जास्त प्रमाणामध्ये घेतली आहे. आपण गॅसवर पातेले ठेवून घेतलेले आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी. त्यानंतर बटर घातले थोडंसं आणि तूप घालणार आहे मी, साजूक तूप थोडंसं. ही आपली एक टिप आहे की थोडंसं साजूक तूप घाला बटरसोबत, त्याची चव पण छान लागते. आता बघा, मी या पद्धतीने ज्या भाज्या होत्या त्या मी एकदम बारीक करून घेतलेल्या आहे. आता आपण
तूप आणि बटर गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा घालून घेतला आहे, म्हणजे जी कांद्याची पेस्ट केली होती ती घालून घेतली आहे. आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊ. एकदम तेल सुटेपर्यंत कांदा परतला पाहिजे. या प्रकारे मी कांदा परतून घेतला आहे, भरपूर परतल्या गेलेला आहे. आता यानंतर आपण त्यामध्ये हळद घालून घेऊ. त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकते आहे. लाल मिरची पावडर मी थोडीशी टाकली आहे. आता आपण जी पेस्ट करून घेतली होती बेडगी मिरची, अद्रक, लसूणची, ती मी एक 4-5 चम्मच मी पेस्ट घालणार आहे. ही पेस्ट जरी जास्त दिसत असेल तर त्याने तिखटपणा येत नाही, त्याने फक्त आपल्या भाजीला रंग आणि चव येते. आणि मी लाल मिरची पावडर आत्ता सध्या मुलांसाठी काढून ठेवणार आहे म्हणून थोडीशी घातली आहे. अजूनही याच्यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर लागणार आहे, कारण आपण एवढं पातेलं भरून पावभाजी करणार आहे. त्यामुळं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग मी पावभाजी मसाला 2 मोठे चम्मच पावभाजी मसाला टाकलेला आहे. आपण जवळजवळ 50 ग्रॅम पावभाजी मसाला एवढ्या पातेल्याभर भाजीला वापरलेला आहे. आता मी तो कच्चा जो मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे, जो मी भाजीमध्ये टाकला नाही, तो मसाला आपण नंतर भाजी तयार झाल्यानंतर ॲड करणार आहे. आता आपण टोमॅटो प्युरी आहे ती घालून घेतली आहे, ती व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये धना पावडर घातली मी 1 चम्मच. आता त्यानंतर अर्धा चम्मच मी जिरे पूड घालून घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसालाही घातलेला आहे मी, अगदी अर्धा चम्मच. आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊ. त्या अद्रकचा कच्चापणा, लसूणचा कच्चापणा गेला पाहिजे यानुसार. आता बघा मी गरम मसाला घातलेला आहे, अगदी थोडासा घातला आहे मी, 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे. आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता ही जास्तीची पावभाजी करण्याचं कारण म्हणजे आज माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं मी त्याचे मित्र येणार आहेत घरी, म्हणून मी एवढ्या प्रमाणामध्ये पावभाजी बनवली आहे. आता टोमॅटो घातलेला असल्यामुळं आपण त्यावर लगेच मीठ घालून घेतलेलं आहे आणि मी जास्तीचं मीठ घातलं आहे, सगळ्या पावभाजीला लागेल एवढंच आत्ताच घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी कसुरी मेथी घातली आहे हातावर चोळून. आता आपण जो बारीक कापून घेतलेला शिमला मिरची होता तो आणि फ्रोझन मटर जे होते ते आपण घालणार आहे त्यामध्ये. तेही परतले पाहिजे त्या मसाल्यामध्ये, म्हणून आपण आत्ताच घालून घेतो आहे. आता हे फ्रोझन मटर आपण शिजण्यासाठी न घालता तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये परतून घेतलेत. हे भाजीमध्ये दिसतानाही छान दिसत आहेत आणि ते दाताखाली आल्याच्या नंतर त्याची चवही छान लागते, म्हणून आपण ते परतताना घालतोय शिमला मिरची आणि मटर. आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत एकदा परतून झालं की यानंतर आपण जे बीटाचं तयार करून घेतलेलं आहे हे आपण आता याच्यामध्ये घालणार आहे. हे घातल्याच्या नंतर तुम्हाला पावभाजीचा रंग दाखवते बघा. आपल्याला वेगळा फूड कलर वापरायची गरजच नाही आहे. आता तो सर्व घालून घ्यायचा आपण बीट डायरेक्ट शिजायला घालतो. बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की भाज्यांसोबत आपण बीट शिजायला घालतो. ते तसं घालण्याऐवजी असं वेगळं थोडंसं शिजवून घातलं तर भाजीला रंग खूप छान येतो. हे परतून घ्यायचं आपल्याला. शिजलेलं बीट आहे आणि बीट शिजल्यामुळे बीटाचा जो थोडासा चवीला वेगळेपण असतं तेही निघून जातं हळदीने आणि तेलाने आणि ते शिजल्यामुळे. त्यामुळे ते बिटाची चव त्यामध्ये उतरत नाही, फक्त रंग उतरतो. ही व्यवस्थित आपण परतवून घेऊ. आता पावभाजी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जे कांदा, टोमॅटो, त्यामधलं अद्रक, लसूण ते एवढं परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतण्यासाठी जास्त वेळ घाला, कारण त्याची चव छान लागेल आणि पावभाजी प्लेटीमध्ये काढल्यानंतर त्यातनं वेगळं पाणी सेपरेट निघत नाही. नाहीतर बऱ्याचदा बघा घरी पावभाजी केल्याच्या नंतर थोड्या वेळ झालं का प्लेटमध्ये पाणी सेपरेट झाल्यासारखं दिसतं. ते होत नाही, भाजी घट्टच राहते आणि चवही छान लागते. त्यामुळं आपल्याला परतण्याची मेहनत तर नक्कीच घ्यायची आहे. आता हे सगळं परतून झालं आहे, भाजीला तेलही छान सुटलेलं आहे. आता आपण जी भाजी पेस्ट करून घेतली होती भाज्यांची ती घालतो आहे. बघा मी पेस्ट किती बारीक केलेली आहे. याच पद्धतीने तुम्हाला भाजीची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला लागेल तेवढं मी पाणी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता याला उकळी आली की हे अजूनही घट्ट होणार थोडीशी. आता बघा आपण जो मसाला काढून ठेवला होता बाजूला, पावभाजी मसाला, तो कच्चा घालायचा. आता कच्चा घालण्याचं कारण म्हणजे आपण परतलेल्या मसाल्याची चव वेगळी आणि कच्चा घातलेला मसाला आहे त्याची चव वेगळी लागते थोडीशी. त्यामुळं आपण थोडासा वरनं त्यातलाच अर्धा मसाला काढून ठेवायचा आणि तो वरनं घालायचा आहे. भाजी एकदम घट्ट झाली आहे उकळी आल्याच्या नंतर आपण आता यामध्ये चीज किसून घालणार आहोत. उकळी आली छान. आता लास्टला आपण चीज घालून घेतोय. तर मी एवढ्या पावभाजीमध्ये 4 क्यूब घेतलेले आहेत, ते 4 क्यूब घालणार आहे. चीज घातल्याने पावभाजीची चवही वाढते
आणि पावभाजी क्रीमी होते. आणि चीज घातल्याचं कारण म्हणजे मुलांना तर ती प्रचंड आवडते, म्हणून नक्की शेवटला थोडंसं चीज नक्की घाला. पावभाजी चव पहा, खूप छान लागते. आता मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. आपल्याला पाव शेकवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी बटर घातले. बटर घालून आपण आता यामध्ये थोडंसं मसाले घालणार आहोत. त्या मसाल्यांमध्ये आपण जी बेडगी मिरचीची पेस्ट करून घेतली होती, अद्रक लसूण आणि बेडगी मिरची, ती पेस्ट थोडीशी घातली आहे. लाल मिरची पावडर थोडीशी घालते आहे. त्यानंतर थोडासा पावभाजी मसाला घालते आहे आणि कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची वरनं. हे सर्व व्यवस्थित तव्यावर मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कापून घेतलेला जो पाव आहे तो पाव त्यावर घालणार आहे. असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. मसाला सगळीकडे लागला पाहिजे आणि पावही शेकला पाहिजे. या पद्धतीने फिरून फिरून घ्यायचे तव्यावर. पाव आपण आता उलटण्याने तव्यावर प्रेस करून करून दाबून दाबून त्याला व्यवस्थित असं शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी शेकवायचं आहे. पावालाही अगदी छान रंग आलेला आहे. मी तुम्हाला पावाच्या आतमधली बाजू दाखवते बघा. मसाला छान लागलेला आहे त्याला आतनं पण, आणि बटरमुळं पाव अगदी सॉफ्ट झाला आहे आणि वरनं व्यवस्थित शेकल्या गेल्यामुळं वरनं कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण ह्या तव्यावरनं काढून घेऊ आणि आपण पावभाजीची प्लेट तयार करू. आता तुम्हाला माझी चीज पावभाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच निरनिराळ्या आणि नवीन रेसिपी पाहण्याची आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला शेअर करा, लाईक करा. आपण आता प्लेटमध्ये पावभाजी काढून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालून घेतली मी. आपली पावभाजीची प्लेट तयार झाली आहे. आता यावर थोडंसं आपण चीज किसून घालणार आहोत वरनं. आपण भाजी तयार होत असताना त्यावर चीज किसून घातलेलं आहेच, पण आपण असं प्लेट तयार केल्यानंतरनं भाजीवर जर चीज किसून घातलं तर चवीची रंगत वाढते.